बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. 25 जानेवारीपासून अंतरवली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंच्या मागण्यांचा विचार केला जाईल, त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये, खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीचं आयोजन. कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडल्यानं नव्या मंत्र्यांना मंत्रालयात काम करण्यास अडचण, सूत्रांची माहिती. कठोर निकषांमुळेच कर्मचारी नियुक्तीचं मंत्र्यांचं प्रस्ताव प्रलंबित आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण, तर पुढील कालावधीमधील लाभ नकोय असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू जिल्ह्यात आज काँग्रेसची रॅली. महूमधील मेळाव्यातून खरगेंसह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संबोधित करणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. पुणे पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बैठक घेणार, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरताच. मुंबईत स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, तर इतर शहरातील परिस्थिती वेगळी आहे. तिथे इतर पक्षांची ताकद जास्त आहे. संजय राऊतांची प्रतिक्रिया.